कंठी धरिला कृष्ण मणी अवघा जने प्रकाश काला वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम वा कुलिया ब्रह्मादिका उत्तम लोकादा गौ काला वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम तुका म्हणे भूमंडळी आम्ही बडी वीरगाढे काला वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम पांडुरंगा गुरु प्रथम नमो पांडुरंगा गुरु प्रथम नमो पांडुरंगा गुरु प्रथम नमो पांडुरंगा गुरु प्रथम नमो दुसरे चरण संतजिया दुसरे चरण संताजिया दुसरे चरण संताजिया त्यांच्या प्रभादाने कथे चंद्रवादाने कथेचा विस्तार कथेचा कथेचा विस्तार सद्गुरुदास तू बाबाजी सद्गुरुदास तुका बाबाजी सद्गुरुदास तुका समचरण सरोजन सांद्रिलाम्बुदाभं जगन्निहितपाणि मंडनं मंडनाना तरुण तुलसीमाला कंधरं कुंजनेत्रं सदैधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचर ध्यानमूलं गुरुर्मूर्ते पूजा मूलं गुरुपदं मंत्रमूलं गुरुर्वाक्यं मोक्षमूलं गुरुकृपा गंगा विशुद्धं नितपादस्पर्शं सरोवेशिदं चम्बितं पुण्यसं कराले सिदन्तं समाधिस्थमूर्तिं नमामि गंगागिरियोगिराजम्। शुचिः शीलः समदक्षः सप्रतापी जितेन्द्रियं तं नारायणगिरिं वन्दे सच्चिदानन्दविग्रहम्। योगराज सद्गुरु गंगागिरी महाराजांच्या कृपेने सद्गुरु श्री नारायणगिरी महाराजांच्या आशीर्वादाने धर्मध्वज तृतीय वर्धापन दिन सोहळा वर्ष चौथे सप्ताहाचं पंचदिनी कीर्तनी महोत्सव हनुमान मंदिर परिसर या ठिकाणी 75 फूट उंचीचा भव्य ऐतिहासिक धर्मध्वज याचा तृतीय वर्धापन दिन त्यानिमित्ताने असणारा हा पंचदिनी कीर्तन महोत्सव कीर्तन महोत्सवाचं 4थं वर्ष आहेत। आज सांगता आहे काल्याच्या कीर्तनाने दंडी टांगलेली आहेत काला आहेत ज्येष्ठ मंडळ तरुण मंडळ महिला मंडळ भजनी मंडळ सर्व गायक वादक मंडळ सर्वांना धन्यवाद। या कीर्तन महोत्सवाच्या निमित्ताने असणारा काल्याचा प्रसंग माळ वाळगाव परिसरातील पंचक्रोशीतील भक्तगण ज्येष्ठ मंडळ तरुण मंडळ सर्व मान्यवर सर्व पत्रकार बंधू पत्रकार विठ्ठलराव आसने चे पत्रकार भाऊसाहेब काळे पत्रकार संदीप आसने चे भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष बाबासाहेब चिडे आणि बेटाचे देखील ते विश्वस्त आहेत। त्याचप्रमाणे बाजार समिती संचालक गिरधर आसने पाटील
त्याचप्रमाणे चे किशोर बनसोडे पाटील, पोलीस पाटील मधुकर बनसोडे, तालुका अध्यक्ष डॉक्टर शंकरराव मोठे पाटील, धर्मध्वज उत्सव समितीचे अध्यक्ष नानासाहेब आसने, त्याचे सर्व सदस्य, सप्ताह कमिटी, तरुण मंडळ, त्यांना सहकार्य करणारे सर्व ग्रामस्थ, परिसरातील भक्तगण, भजनी मंडळ, गायक वादक मंडळ, सर्वांना धन्यवाद. वारकरी संप्रदायामध्ये सांगता ही काल्याने होत असते. काला म्हणजे काय? काला शब्दाचा सरळ अर्थ आहे मिश्रण. काला म्हणजे मिश्रण. दोन किंवा अनेक पदार्थांचं मिश्रण म्हणजे काला. इथं या जीवाचं परमात्म्याशी एकता म्हणजे काला. जीव ब्रह्म ऐक्य रूपी हा काला आहे. किंवा काला म्हणजे प्रसाद. प्रसादस्तु प्रसन्नता. ज्या भोजनामध्ये प्रसन्नता असते त्याला प्रसाद म्हणतात. सर्वच भोजनाला प्रसाद म्हणत नाही. निमित्ताचे गुणदोष भोजनामध्ये येतात बरं का. कोणत्या निमित्ताने आपण भोजन करतो? नेहमीचं भोजन वेगळं, पाहुण्याच्या पाहुणचाराचं भोजन वेगळं, जावयाच्या पहिल्या धोंड्याचं भोजन वेगळं, 10व्या 13व्याचं भोजन वेगळं, वास्तुशांतीचं भोजन वेगळं, श्राद्धाचं भोजन वेगळं, मित्रमंडळीचं पार्टीचं भोजन वेगळं, 5 स्टार हॉटेलमधलं डिम लाईटमधलं भोजन वेगळं. काही लोक हॉटेलमध्ये डिम लाईटमध्ये खातात, कारण शुद्ध प्रकाशात खाण्यासारखं नसतंच ते, म्हणून डिम लाईटमध्ये खातात. शुद्ध प्रकाशात सेवन करायचं तो म्हणजे प्रसाद आहे. अन्नमयम सौम्य मनाहा. अन्नाचे काही गुणदोष आपल्या मनामध्ये येतात बरं का. अन्न जे आपण सेवन करतो शरीरामध्ये जठरात गेल्यानंतर त्याचे 3 भाग झाले. स्थूल भाग, मध्य भाग आणि सूक्ष्म भाग. स्थूल भाग जो आहे तो स्थूल भाग मलमूत्राद्वारे विसर्जित होतो. मध्य भाग म्हणजे त्या अन्नामध्ये असणारे विटॅमिन्स, त्याद्वारे शरीराचं पोषण होतं. आणि सूक्ष्म भाग म्हणजे त्या अन्नावर असणारे संस्कार, ते संस्कार आपल्या बुद्धी निर्मितीला कारण असतात. जशा संस्काराचं अन्न आपण सेवन केलं तशी आपली बुद्धी होते. म्हणून अन्न हे पवित्र सेवन करावं. आणि पवित्र अन्न कोणतं असतं? भगवंताच्या चिंतनात केलेलं पवित्र ते अन्न. हरी चिंतनी भोजन, हरी चिंतनी भोजन, हरी चिंतनी भोजन. पवित्र ते अन्न हरी चिंतनी भोजन, हरि चिंतनी भोजन, हरी चिंतनी भोजन. पवित्र ते अन्न हरी चिंतनी भोजन, हरी चिंतनी भोजन, हरी चिंतनी भोजन. पवित्र ते अन्न हरी चिंतनी भोजन, हरी चिंतनी भोजन, हरी चिंतनी भोजन. पवित्र ते अन्न हरिचिंतनी भोजन, हरिचिंतने अन्न सेवित जावे. हरिचिंतनात अन्न सेवन करावं. भोजनामध्ये 4 गुण असावेत बरं का. स्वारूप्य, स्वारस्य, सुगंध आणि स्वादिष्ट. स्वारूप्य म्हणजे रंग चांगला असावा. भाजीचा रंग चांगला असेल तर खाण्याला आनंद वाटतो. स्वारस्य म्हणजे ती रसदार असावी, त्यात जीवनसत्व विटॅमिन्स असावे. सुगंध म्हणजे गंध चांगला असावा. स्वादिष्ट म्हणजे चव चांगली असावी. खाणाऱ्याला भूक लागलेली असावी. वाढणारा आग्रह करणारा असावा. स्वयंपाक करणारी सुग्रण असावी. कशात काय घालावं, किती घालावं तिला ज्ञान असावं. नाही तर काहींचा स्वयंपाक करता करता आयुष्य गेलं पण अजून मिठाचं प्रमाणच कळालं नाही, नाही का. काहींचं भजन करता करता आयुष्य गेलं पण तालाची आणि सुराची गाठच नाही. सगळ्यांना सगळं जमत नाही ना.
म्हणून स्वयंपाक करणारी सुगरण असावी. एका सुगरणीनं खिचडी बनवली 3 मजली. तळाला जळकेवाडी, मध्ये चिखलवाडी आणि वर तांदूळवाडी. स्वयंपाक करणारी सुगरण असावी, खाणाऱ्याला भूक लागलेली असावी, वाढणारा आग्रह करणारा असावा. खाऊन खाऊन अजीर्ण झालं आणि वरून डायबिटीज, त्याच्यात गुलाबजामचा आग्रह, त्याला काय आनंद मिळणार आहे? आणि ते भगवंताच्या चिंतनात केलेलं असावं. असा प्रसाद म्हणजे काला आहे. किंवा काला शब्दाचा एक अर्थ आहे जीव आणि परमात्म्याची एकता म्हणजे काला. तो शुद्ध प्रकाशात सेवन करायचं आहे. हा शुद्ध प्रकाश कोणता? प्रकाश देणारे अनेक पदार्थ आहेत. आता आपण ज्या प्रकाशात बसलो ह्या विजेचा प्रकाश आहे. विजेचा प्रकाश असतोय. चंद्राचा प्रकाश आहे, सूर्याचा प्रकाश आहे, दिव्याचा प्रकाश आहे, हिऱ्याचा प्रकाश आहे. हे जरी प्रकाश देणारे पदार्थ असले, या प्रकाशात जरी आपण पदार्थांना पाहत असलो तरी हे प्रकाशित पदार्थ दृश्य पदार्थाला प्रकाशित करतात. एक प्रकाश असा आहे जो अदृश्य तत्वाला प्रकाशित करतो. तो कोणता आहे? रविदीप हिरा दाविदी देखणे, रविदीप हिरा दाविदी देखणे, रविदीप हिरा दाविदी देखणे, रविदीप हिरा दाविदी देखणे. हे अदृश्य दर्शने संतांची अदृश्य दर्शने संतांची अदृश्य दर्शने संतांची त्यांचा महिमा काय वर्णू मी पामरे, त्यांचा महिमा काय वर्णू मी पामरे. अदृश्य दर्शने संतांची अदृश्य दर्शने संतांची अदृश्य दर्शने संतांची त्यांचा महिमा काय वर्णू मी पामरे, त्यांचा महिमा काय वर्णू मी पामरे. रवी दीप हिरा दाविती देखणे. सूर्याचा प्रकाश आहे, चंद्राचा प्रकाश आहे, दिव्याचा प्रकाश आहे, हिऱ्याचा प्रकाश आहे. काही हिरे स्वयंप्रकाशित हिरे असतात. हिरा म्हणजे रत्न. रत्न कशाला म्हणतात? त्या त्या क्षेत्रामध्ये जे सर्वश्रेष्ठ असतात त्यांना रत्न म्हणतात. तो कोणत्याही क्षेत्रामध्ये असेल. राजकीय क्षेत्रामध्ये कोणी सर्वश्रेष्ठ असेल तर त्याला राजरत्न म्हणतात. सामाजिक क्षेत्रामध्ये समाजकार्यामध्ये सर्वश्रेष्ठ असेल त्याला समाजरत्न म्हणतात. एकापेक्षा एक रत्न असतात. काही पिण्यामध्ये सर्वश्रेष्ठ असतात, ते पण रत्नच आहेत. एकदा एक माणूस मला भेटला, म्हणले महाराज मी आत्तापर्यंत ट्रँकर पिलो म्हणले. मी त्याला म्हटलं एवढ्या पोटात तो ट्रँकर कसं काय पिऊ शकला? त्याने हिशोब सांगितला, दररोज मला 2 लिटर लागते म्हणले. मग दररोज 2 लिटर म्हटल्यानंतर महिन्याचे किती झाले? 60 लिटर. वर्षाचे किती झाले? 1272 720 लिटर. तर मी 20 वर्षापासून पितोय. वर्षाचे जर 720 झाले, 10 वर्षाचे 7200, 20 वर्षात झाले 14,400. मग 14,400 लिटर आतापर्यंत पिलो म्हणलं मी. मग झाले का नाही ट्रँकरचे ट्रँकर? याला म्हणा रत्न. एक एक रत्न आहेत महाराज. प्रत्येक क्षेत्रामध्ये अतिउच्च कार्य करणाऱ्याला रत्न म्हणतात. त्यामध्ये हिरा आहेत, माणिक, मोती, पोळा,
अनेक प्रकारचे रत्न पाहायला मिळतात. रवी दीप हिरा दाविती देखणे, काही स्वयंप्रकाशित रत्न असतात. पण यांच्या प्रकाशात जे पदार्थ आपण पाहू शकतो ते दृश्य पदार्थ पाहतो. पण कृष्ण मनाचा जो प्रकाश आहे तो अदृश्य तत्वाला प्रकाशित करणारा प्रकाश आहे. जे तत्व अदृश्य आहे, मग अदृश्य दर्शने संतांची अदृश्य तत्वाला प्रकाशित करणारा प्रकाश आमच्याकडे आहे. तुकोबारे सांगतात तो आहे कृष्ण मनाचा प्रकाश. इथं मनी शब्दाचा अर्थ आहे मणिवत मण्याप्रमाणे. मग कृष्ण नामाचा मणी मी माझ्या कंठात धारण केला. मग कृष्ण हा शब्द आहेत. मग शब्दाचा प्रकाश असतो का हो? जीवाचं नाम आणि ईश्वराचं नाम दोन्ही नामामध्ये भेद आहेत. जीवाचे नामाच्या विपरीत गुण असू शकतात. ईश्वराचं नाम रूप आणि गुण एक असतं बरं का. जीवाच्या नामाचे विपरीत गुण असतात. नाव गंगाधर, बिगर स्नानाचा महिनाभर. नाव रूपाबाई, सौंदर्याचा पत्ता नाही. नाव शांताबाई, भांडण केल्याशिवाय करमत नाही. या गावातल्या चांगल्या बरं का, तिकडं सांगतो मी. नावाच्या विपरीत गुण जीवाचे असतात. पण ईश्वराचं नाम रूप आणि गुण एक असतं. मग ईश्वराच्या नामाचं महत्व आहे. तो भारे सांगतात तुझ्या नामाचा महिमा, तुझ्या नामाचा महिमा, तुझा नकळे मेघ श्याम, तुझा नकळे मेघ श्यामा. तुका म्हणे आम्हा, तुका म्हणे आम्हा. जन्म गोड याजसाठी या वैष्णवाचे घरी, या वैष्णवाचे घरी. जन्म गोड याजसाठी, या वैष्णवाचे घरी, या वैष्णवाचे घरी. गाईच्या दुधाचा आस्वाद गायला नाही तो वासराला आहे. तसं तुझ्या नामाचा महिमा, तुझ नकडे मेघ श्यामा, तुका म्हणे आम्हा जन्मगोड याजसाठी. तुझ्या नामाचा महिमा आम्हाला ठाऊक आहे. कृष्ण हे दोन शब्द दिसत आहेत, दोन अक्षर दिसत आहेत. याच्यात काय रहस्य आहे? कृष्णभूवाचक शब्दो नश्य निवृत्तिवाचक विष्णुस्तद्भाव योगाश्च कृष्णो भवति शाश्वतः. कृष्ण अधिक न बरोबर कृष्ण. कृष धातूपासून कृषी शब्द निर्माण झाला. कृष धातूपासून कृष्ण शब्द निर्माण झाला. कृष्णभूवाचक शब्दो, कृष्ण नामामध्ये कृष्ण जो शब्द आहे तो भूवाचक आहे. भू शब्दाचे दोन अर्थ आपल्याला करता येतील संस्कृतच्या दृष्टीने. एक भू म्हणजे भूमी, दुसरा संस्कृतमध्ये भू हा धातू आहे. त्या भू धातूचा अर्थ होतो भू म्हणजे होणे. होणे याचा अर्थ निर्माण होणारा जीव आहे. इथं भू शब्दाचा अर्थ जीव असा होतो. म्हणजे कृष्ण शब्दाचा अर्थ झाला जीव आणि न शब्दाचा अर्थ निवृत्ती. या जीवाला संसार बंधनातून जो निवृत्त करतो तो कृष्ण, असा एक अर्थ होतो. आणखी एक अर्थ आहे कृष्ण वर्णाश्रमे अस्मात तस्मात कृष्ण प्रकर्तेता. कृष्ण म्हणजे काळा, ज्याचा रंग काळा आहे तो कृष्ण. मग काळा रंगाचं काय वैशिष्ट्य आहे? रंगसंगती बघा. दोन रंग एकत्रित केल्यानंतर तिसरा रंग तयार होतो. लाल आणि पांढरा एकत्रित केला गुलाबी झाला. लाल आणि पिवळा एकत्रित केला केशरी झाला. निळा आणि पिवळा एकत्रित केला हिरवा झाला, नाही का? ही रंगसंगती आहे. हा नियम काळ्या रंगाला लागू होत नाही.
काळ्यामध्ये लाल टाकलं तरी काळाच, निळा टाकलं तरी काळाच, पिवळा टाकलं तरी काळाच, हिरवा टाकलं तरी काळाच, सर्व रंगाला गिळतो तो काळा. म्हणून कोर्टात गेल्यावर वकिलाच्या अंगावर काळा कोट असतो. काळा रंग सगळ्या रंगाला गिळतो. हा कृष्ण काय करतो? चित्ताचं आकर्षण करतो आणि चित्तातील पापाला गिळून टाकतो. तो हा काळा कृष्ण आहे. भजे व्रजैकमण्डनं समस्त पापखण्डनं स्वभक्त चित्तरञ्जनं सदैव नन्दनन्दनं सदैव नन्दनन्दनं सदैव नन्दनन्दनं सदैव नन्दनन्दनं सुपिच्छगुच्छमस्तकं सुनादवेणुहस्तकम् अनङ्गरङ्गसागरं नमामि कृष्णनागरं नमामि कृष्णनागरं नमामि कृष्णनागरं नमामि कृष्णनागरं भजे व्रजैकमण्डनं समस्त पापखण्डनं स्वभक्त चित्तरञ्जनं सदैव नन्दनन्दनं सदैव नन्दनन्दनं. समस्त पापखंडनम, भक्ताच्या चित्ताचं आकर्षण करून पापाचं खंडन करतो, पापाला गिळून टाकतो. म्हणून काळा. काळा रंग काय करतो? एक शुभ्र वस्त्र घ्या, त्याचे 2 तुकडे करा. शुभ्र जसंच्या तसं राहू द्या आणि दुसरं तुकडं काळ्या रंगाने रंगवा. दोन्ही वस्त्र धुवून वाळायला घाला. काय होईल? शुभ्र रंगाच्या वस्त्राच्या तुलनेत काळ्या रंगाचं वस्त्र लवकर वाळेल. कारण काळ्या रंगावरून प्रकाश किरण परावर्तित होत नसतात. प्रकाश किरणाला आकर्षण घेणारा काळा रंग असल्यामुळं काळ्या रंगाचं वस्त्र पांढऱ्या वस्त्राच्या तुलनेत लवकर वाळतं. म्हणजे काळा रंग काय करतो? आकर्षण करतो. भारतीय संस्कृतीमध्ये, आपल्या सनातन हिंदू धर्मामध्ये शेंडी ठेवण्याची पद्धत आहे. यातलं विज्ञान सांगतो. वातावरणातली ऊर्जा मेंदूला पुरवण्याचं काम शेंडी करते. कारण काळा रंग काय करतो? ऊर्जा शोषून घेतो आणि तो मेंदूला पुरवतो. म्हणजे शेंडी म्हणजे अँटिना. पण ती केवढी असावी शास्त्र त्याच्याकरता? कमीत कमी ते गायीच्या वासराच्या खुरा एवढी असावी, तेव्हा तिचा लाभ होतो. पण या ठिकाणी काळ्या रंगाचं वैशिष्ट्य मी सांगत होतो की काळा रंग काय करतो? आकर्षण करतो. तसा भक्ताच्या चित्ताचं आकर्षण करतो तो कृष्ण आहे. मनमोहना मुरलीवाला नंदाचा अलबेला, मनमोहना मुरलीवाला नंदाचा अलबेला, मनमोहना मुरलीवाला नंदाचा अलबेला, मनमोहना मुरलीवाला नंदाचा अलबेला. भक्तासाठी तो जग जेठी, भक्तासाठी तो जग जेठी, तुझे व्रत झाला मनमोहना मुरलीवाला नंदाचा अलबेला, मनमोहना मुरलीवाला नंदाचा अलबेला, मनमोहना मुरलीवाला नंदाचा अलबेला, मनमोहना मुरलीवाला नंदाचा अलबेला. मनमोहना. पण त्याचं नाव मोहन. मोहन म्हणजे काय? जो चित्ताला मोहित करतो तो मोहन. हा जगाला मोहित करतो पण स्वतः कधी मोहित होत नाही. म्हणून याचं नाव आहे मोह न. मोह न, मोहित न होणारा, आणि मोहन मोहित करणारा. शब्द एकच आहेत पण नवर जोर दिला की अर्थ बदलतो. मोह न म्हटल्यावर मोहित न होणारा, आणि मोहन म्हटल्यावर मोहित करणारा. मग शब्दामध्ये एक जरी शब्द असला तरी उच्चारात बदल झाला तरी अर्थ बदलतो. रुक्मिणी स्वयंवरामध्ये एक वाक्य आहे. ज्याला रुक्मिणीचा विवाह रुक्मिणीच्या भावाने शिशुपालाशी ठरवला,
रुक्मिणीची इच्छा नव्हती. रुक्मिणीची इच्छा होती भगवान कृष्णाशी माझा विवाह झाला पाहिजे, पण भावाने विवाह ठरवला शिशुपालाशी. तिला विचारलं तुझी इच्छा काय? तिने सांगितलं श्रीकृष्ण नवरा मी नवरी. श्रीकृष्ण नवरा असेल तर मी नवरी व्हायला तयार आहे, परंतु शिशुपाल नवरा मी नवरी. कळलं तुम्हाला? नवरी, न म्हणजे नाही, वरी म्हणजे वरणार नाही. श्रीकृष्ण नवरा मी नवरी. श्रीकृष्ण नवरा असेल तर मी नवरी, सरळ नवरी शब्द वापरला, परंतु पुढे नवरी, नवर जोर दिला. नवरी म्हटल्यानंतर वरणार नाही, अर्थ बदलला. इथं सुद्धा मनाला मोहित करणारा मोहन, मोहन म्हणजे मोहित करणारा, आणि मोहन न म्हणजे मोहित न होणारा, जो जगाला मोहित करतो पण स्वतः कधी मोहित होत नाही, तो कृष्ण आहे. तो काय करतो? चित्ताचं आकर्षण करतो. कशाद्वारे? रूप माधुर्य आणि स्वर माधुर्य. काय त्या परमात्म्याचं रूप आहे? एकदा पाहिल्यानंतर मन त्याला सोडित नाही महाराज. तुझे निरळी कोटी चंद्र प्रकाश कमल नयन हास्यवदन. हास्य काय हास्यवदन आहे? राजस सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशी कळा लोपली. चंद्र सूर्याचं तेज फिकं पडावं असं तेज त्या परमात्म्याचं आहे. चंद्राहुनी शीतळ, रवी होनी सोज्वळ. चंद्राहुनी शीतळ, रवी होनी सोज्वळ. चंद्राहुनी शीतळ, रवी हुनी सोज्वळ. हो चंद्राहुनी शीतळ, रवी हुनी सोज्वळ. तिने मज केवळ वेधियले, वेधियले. तिने मज केवळ वेधियले, वेधियले. वेद कैसा मज लागला भाई. वेद कैसा मज लागला भाई. तिने मज केवळ वेधियले, वेधियले. तिने मज कैसा वेधियले, वेधियले. वेद कैसा मज लागला भाई. वेद कैसा मज लागला चंद्राची शीतलता कमी पडते, सूर्याचं तेज कमी पडतं. असा परमात्मा माझ्या चित्ताला त्याने वेधलं. त्याच्या दर्शनाचा आस्वाद कसा आहे माहिती आहे? अमृत जयाचं भिके पुढे अमृताहुनी स्वादू, गगनाहुनी मृदू, गगनाहुनी मृदू. अमृताहून स्वादू, गगनाहुनी मृदू. आकाशाची मृदुता कमी पडते, अमृताचा आस्वाद कमी पडतो. असं त्या परमात्म्याच्या स्वरूपाचा आनंद आहे. ह्या रूप माधुर्य. शुकाचार्यासारखे लालायित होतात महाराज. मातेच्या उदरामध्ये 12 वर्षे शुकाचार्य राहिले. जन्मता ज्यांनी संसाराचा त्याग केला, जन्मतः हा संसार त्यजेला शुके, तोच निष्कळंक तुका म्हणे, ते शुकाचार्य आहे. यम प्रवर्जंतमनपेतमपेत कृत्यम द्वैपायनो विरह कादराजुहाव. पुत्रेति तन्मयतया तरोभिनीदोस तम सर्वभूतहृदयं निमानदोस्मिन्. पुत्र 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 म्हणून व्यास शुकाचार्यांच्या मागं धावत होते. शुकाचार्यांनी मागं ओढून पाहिलं नाही, ते शुकाचार्य आहेत. शुकाचार्य तपस्या करीत असताना शुकाचार्यांची तपस्या भंग करण्याकरता रंभा आलीत. नाना रंभे निही रूपे शुके नुठीचे कंदर्पे. का भस्मवन्य उद्दीपे घृते जेवी. रंभेचं रूप ज्या शुकाचार्यांना मोहित करू शकलं नाही, ते शुकाचार्य कृष्णाच्या रूपाला लालायित होता. एक श्लोक शुकाचार्यांच्या कानावर पडला महाराज. तपस्या सोडून दिली शुकाचार्यांनी. वर्हा पीडम नटवर वपुः कर्णयो कर्णिकारम
विप्रद्वास कनक कपिश वैजंतींच माला रंध्रान वेणुरधर सुधया पूर्यन गोपवृंदे रंध्रान वेणुरधर सुधया पूरयन् गोपवृंदे वृंदारण्यं स्वपदरमणा प्राविशद् गीतकीर्ति हा हा रंगमंचावर शोभणाऱ्या नटाप्रमाणे सुंदर दिसणारा नटवर वपू, कानात कनेराचे फुले आहेत, गळ्यात वैजंती माळा आहेत, हातात बासरी आहेत. रंध्रान वेणुरधर सुधया पुरयन् गोपवृंदे. त्या वेणूच्या छिद्रात अधरामृत वतीत आहेत. वृंदारण्यम स्वपदरमणम प्राविशद् गीतकीर्ती. वैकुंठापेक्षा सुंदर असणारं वृंदावन धाम, सर्व गोपाळ ज्याची स्तुती गातायत, त्याच्या वेणूतून निघणारा स्वर. तुझ्या मुरलीचा ध्वनी कल्पित पडला गाणी, विव्हळ झाले अंतकरणी. मी घरधंदा विसरले, आहारे सावरिया कैसी वाजवली मुरली. जेव्हा तो वेणू वाजवला महाराज, त्या वेणूचा स्वर जेव्हा त्या गोपींच्या कानावर गेला, त्या गोपी काय म्हणतात? मुरली नव्हे केवळ बाण, तेने माझा हरिला प्राण. संसार केला दानादिन, एवो निर्हृदयी संचरली. संपूर्ण विश्वाला मोहित करणारा हा वेणू आहे. रूप माधुर्य आणि स्वर माधुर्याद्वारे आकर्षण करतो तो कृष्ण. कर्षते ती कृष्ण. महाराज सांगतात, अशा कृष्ण नामाचा मणी मी माझ्या कंठात धारण केला आणि त्याच्यामुळं काय झालं, माझं अज्ञानाचं आवरण संपलं, अज्ञानाचा अंधकार संपला आणि माझ्या जीवनामध्ये ज्ञानाचा प्रकाश आला. प्रथम चरणामध्ये कंठी धरिला कृष्ण मानी, कंठी धरिला कृष्ण मानी, कंठी धरिला कृष्ण मानी. कंठी धरिला कृष्ण मानी, कंठी धरिला कृष्ण मानी. कंठी धरिला कृष्ण मानी, कंठी धरिला कृष्ण धरिला कृष्ण मानी. कंठी धरिला कृष्ण अवघाजनी प्रकाश, अवघाजनी प्रकाश. काला वाटू एकमेका, काला वाटू एकमेका. अवघाजनी प्रकाश, अवघाजनी प्रकाश. काला वाटू एकमेका,
कंठी धरिला कृष्ण मणी, कृष्ण नामाचा मणी मी कंठात धारण केला. त्याचा परिणाम अवघा जनी प्रकाश. कोणता प्रकाश आहे हा? ज्ञानाचा प्रकाश आहे. अज्ञानमय जीवन म्हणजे अंधकारमय जीवन असतं. भगवत चिंतनाने अज्ञानाचा अंधकार संपला आणि ज्ञानाचा प्रकाश आला. ज्ञानाच्या प्रकाशात कला वाटायचं आहे. कारण परमात्म्याशी एकता ज्ञानाशिवाय नाही. नाही ज्ञानेन सदृशम पवित्रम हे विद्यते. अज्ञान म्हणजे अविद्या आहेत. म्हणून तर भगवंताने अविद्यारूपी पुतनेचा नाश केला. पुतना म्हणजे कोण? पुत ना. पुत म्हणजे पवित्र, ना म्हणजे नाही. पवित्र नाही अशी ही अविद्यारूपी पुतना आहे. कृष्ण 6 दिवसाचा होता तेव्हा पुतनेला मारलं बरं का. चतुर्दशीला पुतना आली होती कृष्णाला मारण्याकरता. पुतना दिसायला सुंदर नाही पण सुंदर वेश धारण करून आली. सुंदर नसलं तरी सुंदर दिसावं वाटतं माणसाला बरं का. एवढे ब्युटी पार्लर कशामुळे चालतात बरं? सुंदर दिसण्याकरताच ना. खेड्यापाड्यातही सुरू झाले ब्युटी पार्लर. आता लोक केस का काळे करतात बरं? एकमेकडे पाहू नका, बरेच जण काळे करून आले. सुंदर दिसण्याकरताच ना. आता एखाद्याच्या डोक्यावर आहे तर करील, काहींचं मोकळं पटांगण जातं, त्यांनी काय करावं? एक गेला न्हाव्याकडं, खुर्चीवर बसला. न्हाव्या विचार काय करायचं? कापायचे का मोजायचे? मोजणे इतकेच होते. हा म्हणलं काळे करायचे, पण डोक्यावर पाहिजे ना काही काळे करायला. तरी तो पर्याय आहेत ना. काही टोप बनवून घेतात, काही रोपण करून घेतात. हे सगळे कशा करता करतात? सुंदर दिसण्याकरता करतात. पुतना सुंदर नव्हती पण वेश सुंदर धारण केला. पुतना लोक बालक नाही राक्षसी हृदयराशना. एक राक्षसी आहे पुतना. कृष्णाला मारण्याकरता चतुर्दशीला आली. चतुर्दश शब्दाचा अर्थ आहे चतुर्दश म्हणजे 14. पुतना म्हणजे अविद्या. ही अविद्यारूपी पुतना 14 स्थानावर राहते. पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय आणि मन बुद्धी चित्त अहंकार या 14 जागेवर ही अविद्यारूपी पुतना राहते. म्हणून ही पुतना चतुर्दशीला आली. कृष्णाला मारण्याकरता आली. याचा अर्थ अंधकार जसं सूर्याच्या आड आभाळाला म्हणजे सूर्य दिसत नाही, त्याचा अंधकार, अज्ञानाचा अंधकार भगवंताला झाकून टाकतो. भगवंताला मारण्याच्या उद्देशाने आलेली पुतना नंदालयात प्रवेश केला. अगं यशोदे, बाळ कुठे आहेत? आताच नाव घातल्यानं झोपले, जाऊ नको असं मग यशोदा बाहेर गेली. पुतण्याने डोकावून पाहिलं. पुतण्याने काय केलं? बाळाला उचललं. बाळाने डोळे बंद केले. भगवान म्हणतात मी तर लोणी खायला आलो, समोर तर विष आलं, आता डोळे लावून घ्या पिऊन. विष खावे ग्रासो ग्रासी धन्य तोची एक सोसी. दुःखरूपी विष पचवल्याशिवाय सुखरूपी लोणी मिळत नाही. म्हणून मानसिकता करण्याकरता कृष्णाने डोळे बंद केले. एका भक्ताने भाव व्यक्त केला नाही. कृष्णाने डोळे बंद का केले? कृष्णाने डोळे बंद करून भोले बाबाचं ध्यान केलं. हे भोले बाबा, विष पचवण्याचा अभ्यास तुमचा चांगला आहे. समुद्र मंथनामध्ये जेव्हा हलाहल विष निघालं तेव्हा तुम्हीच पचवलं होतं. आता माझ्यासमोर पुतणीच्या रूपाने विष आलेलं आहे, म्हणून पिण्याचं काम मी करतो, पचवण्याचं काम तुम्ही करा. मग कृष्णाने डोळे बंद केले आणि भगवान शिवाला स्मरण करून दिलं. देव देव महादेव, देव देव महादेव, देव देव महादेव, देव देव महादेव. भूतात्मन भूत भावना त्राहिणा शरणापन्नो त्रैलोक्यदहनाद्विष देव देव महादेव, देव देव महादेव, देव देव महादेव, देव देव महादेव.
मालिका भुजंग तुंग मालिका भुजंग तुंग मालिका डमट 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 डमन निनाद डमट डमर वयम कार चंद्र तांडव सदा दुन जीव जीव शिव शिव तनो शिव 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 गटा गटा संभ्रम रमन मुनि बंदिर हरि विलोले जीवल्लरि विराजमान मूर्धनु विराजमान मूर्धनि विराजमान मूर्धनि भगत भगत ज्वलल ललाट पट्ट पावके विदूर चंद्र शेखरी रति प्रदीक्षणम मम रति प्रतीक्षणम मम रति प्रतीक्षणम मम धरा धरेंद्र नंदिने विलास बंधु बंधु रति बंधु संकट प्रमोदमान मानसे प्रमोदमान मानसे ओम नमः शिवाय 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 ओम नमः डोळे बंद केले, भोले बाबाचं ध्यान केलं. पुतनेच्या स्तनाला मुख लावलं, दुग्ध प्राशन केलं, विष प्राशन केलं, रक्त प्राशन केलं, पंचप्राण ओढायला सुरुवात केली. घाबरली पुतना. सोड सोड कृष्णा सोड. सामंच मंचालमिती प्रभाषणे निष्पिड्यमाना किल जीवर्मणी. सोड सोड कृष्णा सोड. भगवान म्हणले, मावशी मी एकतर कोणाला धरीत नाही, धरलं तो सोडित नाही. कृष्ण कोपोने ज्याशी मारी तो पावे ब्रह्म साक्षात्कारी. पुतनेचा उद्धार केला महाराज. पुत म्हणजे पवित्र, ना म्हणजे नाही. अपवित्र असणारी अविद्यारूपी पुतना, अविद्येचा नाश केला. आणि अविद्येचा नाश झाला म्हणजे ज्ञानाचा प्रकाश येतो. कंठे धरेला कृष्ण, म्हणजे त्या कृष्ण नामाचा मणिकंठात धारण केल्यामुळं अवघा जनी प्रकाश. महाराज समजा त्या प्रकाशामध्ये काला वाटायचा आहे. द्वितीय चरणामध्ये काला वाटू एक मेका, काला वाटू एक मेका, काला वाटू एक मेका, काला वाटू एक मेका. वैष्णवनिका संभ्रम, वैष्णवनिका संभ्रम, वैष्णवनिका संभ्रम, वैष्णवनिका संभ्रम, वैष्णवनिका संभ्रम, वैष्णवनिका संभ्रम. काला वाटू एक मेका, काला वाटू एक मेका. वैष्णवनिका संभ्रम, वैष्णवनिका संभ्रम, काला वाटू एक मेका, काला वाटू एक मेका. विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई.
जय जय विठोबाय रखुमाई जय जय विठोबाय रखुमाई विठोबाय रखो हरी जय विठोबाय रखुमाई हरी जय विठोबाय रखुमाई विठोबाय रखुमाई जय विठोबाय रखुमाई विठोबाय रखुमाई हरि जय विठोबाय रखुमाई हरि जय विठोबाय रखुमाई जय जय विठोबाय रखुमाई हरि जय विठोबाय रखुमाई का संभ्रम. माळ वाळगाव जगदंबा भवानी मातेच्या या मंदिरासमोर, हनुमानजीच्या मंदिरासमोर, कारण तसं देवीच्या मंदिरावर भवानी वाळगावसुद्धा म्हणतात. देवीचं पुरातन स्थान आपल्या गावामध्ये आहेत, श्रद्धास्थान आहेत. नवरात्रामध्ये लोक या ठिकाणी, परिसरातले लोक दर्शनाला येतात. अखंड या ठिकाणी पंचदिनी कीर्तन महोत्सव. आज सांगता ऐकाल्याच्या कीर्तनाने अजून पंक्ती व्हायच्या आहेत, म्हणून मला वाटतं 10-15 मिनिटं आवरून घेऊ. आता स्वयंपाक तयार आहेत, वाढणारे तयार, खाणारे तयार आहेत. खाने वाला राम, खिलाने वाला राम, तो बीच में रोकने का क्या काम. 10-15 मिनिटात आवरून घेऊ. आमचा हा आजचा 4था कार्यक्रम आहे. 2 ठिकाणी प्रवचन केले आणि 1 कीर्तन केलं आहे. हा 4था प्रोग्राम आहे. कारण वार्षिक कार्यक्रम असतात, ते करावेच लागतात. आता 3-4 वर्षापासून आपला हा कार्यक्रम या ठिकाणी सुरू झालेला आहे. चिळे पाटलांचा खूप आग्रह होता. एकतर सध्या उष्णता खूप आहेत. आता किती उष्णता असली तरी कार्यक्रम जे असतात घेतलेले ते करावेच लागतात. आता संध्याकाळी बरं आहेत, पण दिवसभर फार उष्णता होती आणि म्हणून या ठिकाणी 10-5 मिनिटात आपण आवरून घेऊ. भगवान कृष्ण परमात्म्याचं बालचरित्र काल्याच्या कीर्तनात सांगितलं जातं. कंठी धरिला कृष्ण मनी ओघा जनी प्रकाश, काला वाटो एकमेका वैष्णवनिका संभ्रम. काला हा एकट्याने खायचा नसतो, एकमेकाला वाटायचा आहे. पण तो कोणाला द्यायचा आहे? वैष्णव निका संभ्रम. जो निका वैष्णव आहे त्याला द्यायचं. निका वैष्णव म्हणजे कोण? निका वैष्णव म्हणजे जो परमात्म्याला सर्वस्व समर्पित झालेला आहे, तो निका वैष्णव. जो कुठली परिस्थिती निर्माण झाली तरी परमार्थ सोडित नाही, त्याला निका वैष्णव म्हणतात. काही लोक मध्येच देतात परमार्थ सोडून. काही लोकांनी कोरोना काळात माळीच काढून टाकल्या. माळी काढल्यात ना, खायला प्यायला सुरुवात केली, आता पुन्हा माळ घालायचं नावच घेईना ते. याला परमार्थ म्हणतात का? अहो दारुड्या बघा, मरतो तरी दारू सोडित नाही. काही पिऊनच मरतात. बिडी पिणारा बिडी सोडित नाही, दारू पिणारा दारू सोडित नाही, तंबाखू खाणारा तंबाखू सोडित नाही. मग परमार्थ करणारे परमार्थ का सोडावं बरं? एक जण बिडी पित पित आला दर्शन घ्यायला, तोंडात बिडी तसंच खाली वाकला दर्शन घ्यायला. त्याला सांगितलं, अरे बाबा ती बिडी विजव खालून चटका लागतोय पायाला, असं कुठं दर्शन घेत असतं. तेवढ्या त्या जोडीदार पित पित आला, म्हणे महाराज माझं दर्शन होईपर्यंत तुमच्या हातात राहू दे बिडी. बघा हे सुद्धा एक रत्न आहेत. बिडी पिणारला बिडी सुटत नाही, काही ना मिसरी लावत सवय, मिसरी सुटत नाही, तास तास मिसरीत लावत बसतात. परमार्थ करणारे परमार्थ का सोडावा?
कुठलीही परिस्थिती निर्माण झाली तरी तो परमार्थ सोडित नाही, त्याला निका वैष्णव म्हणतात. वैष्णव निका संभ्रम, त्याला काला वाटायचा आहे, तो काल्याचा अधिकारी आहे. काला वाटो एकमेका वैष्णव निका संभ्रम. संभ्रम म्हणजे भ्रमरहित, ज्याचा भ्रम निराश झालेला आहे तो संभ्रम. आणि जो सर्वस्व परमात्म्याला समर्पित झालेला आहे तो निका वैष्णव. जीव ब्रह्म ऐक्यरूपी काल्याचा तो अधिकारी आहे, बाकीचे अनाधिकारी. महाराज, काला एकट्याने खायचं नाही, वाटून खायचं आहे. तुकोबारे वर्णन करतात. सेवितो हारस वाटितो आणि का, 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 सेवितो हारस वाटितो आणि का. ह्या रे हो नका रान भरी, ह्या रे हो नका रान भरी, या रे हो नका या रे हो नका वरी जाते पाऊले समान, वरी जाते पाऊले समान, या रे हो नका रान भरी, या रे हो नका रान भरी, या रे हो नका रान भरी, या रे हो नका रान भरी. भेटे वरी जाते पाऊले समान, भेटे वरी जाते पाऊले समान. सेवितो हा रस वाटितो आणि का, काला वाटो एकमेका. पण कोणाला द्यायचं आहे? वैष्णव निका संभ्रम निका वैष्णव. या लागे शरीर सांडवा के जे सकळ गुणांचे लोन उतरीजे, संपत्ती मधु सांडूजे कुरवंडी करू नये. हा काल्याचा अधिकारी आहे. अनाधिकारी कोण? महाराजांनी अनाधिकाराच्या यादीमध्ये ब्रह्माधिकांना घेतलं. ब्रह्मदेवाला कृष्ण कळाला असता तर गोपाळ वासर चोरून नेली नसते. एकदा भगवान कृष्ण गोपाळांच्या समवेत गोपाळांचं उचिष्ट खात असताना ब्रह्मदेवाने पाहिलं आणि ब्रह्मदेवाला संशय आला. कारण शास्त्र सांगतं उच्चिष्टमपि चामेद्यम भोजनम तामसा प्रियम. उचिष्ट भोजन हे तमगुणी माणसाला प्रिय असतं आणि भगवंताजवळ तमगुण नसतो. मग कृष्णाने उचिष्ट खाल्लं कसं? याचा अर्थ कृष्ण भगवान असू शकत नाही असा संशय ब्रह्मदेवाला आला आणि ब्रह्मदेवाने गोपाळ वासर चोरून नेली परीक्षा पाहण्याकरता. पण भगवंताने नवीन गोपाळ वासर निर्माण केली. ब्रह्मदेवाचा भ्रम दूर केला. इंद्राला कृष्ण कळाला असता तर गोवर्धन दिलेमध्ये पाऊस झाला नसता. म्हणून महाराज सांगता आम्ही ब्रह्मादिकांना काला तर देणार नाही, त्यांना वाकुल्या दाखवल्याशिवाय राहणार नाही. तृतीय चरणामध्ये वाकुलिया ब्रह्मादी, वाकुलिया ब्रह्मादिका, वाकुलिया ब्रह्मादिका, वाकुलिया ब्रह्मादिका. ब्रह्मादिका वाकुलिया ब्रह्मादिका, वाकुलिया ब्रह्मादिका, वाकुलिया ब्रह्मादिका, ब्रह्मादिका. उत्तम लोकाना खाऊ, उत्तम लोकाना खाऊ, उत्तम लोकाना खाऊ, उत्तम लोकाना
वाकुल्या ब्रह्मादिका उत्तम लोका दाखव. ब्रह्मादिकांना काला देणार नाही वाकुल्या दाखव. मग या काल्याचे खरे अधिकारी कोण आहेत? महाराज संत आम्ही आहोत, या भूमंडळातील गाढे वीर शेवटच्या चरणात. तुका म्हणे भूमंडळी 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 आम्ही बाणी वीरादानी आम्ही बाणी वीरादानी काला वाटू एकमेका वाटू एकमेका वाटू एकमेका काला वाटू एकमेका वाटू एकमेका वाटू एकमेका आम्ही काय भूमिराडे आम्ही वारी वीरगाडे काला वाटू एकमेका वाटू एकमेका वाटू एकमेका काला वाटू एकमेका वाटू एकमेका वाटू एकमेका वैष्णवानिका संभ्रम वैष्णवानिका 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 संभ्रम वैष्णवानिका संभ्रम काला वाटू एकमेका वाटू एकमेका वाटू एकमेका काला वाटू एकमेका वाटू वाटू एकमेका वाटू एकमेका वाटू एकमेका वाटू एकमेका ढोल विढोल विढोल विठ्ठल 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 अनेक लीला भगवान करतात, त्यामध्ये चौर्य लीला करू लागलेत, गाराणे येऊ लागलेत. यशोदा म्हणले, कृष्णा तू आता गावात सुद्धा वागत नाहीत, तुला रानात गेलं पाहिजे. चला गोपाळांनो. अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानातया. 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 भगवान गाई चालू लागले. गाई चालता चालता खेळ खेळू लागली. खेळ मांडीला लगोरी खेळ मांडीला लगोरी खेळ मांडीला लगोरी खेळताती नाना परी खेळताती नाना परी खेळ मांडीला लगोरी
आवरून घेऊ, कारण पुढं पंक्तीचा खेळ चालू होईल आता. चला आवडू काही बैसू जेवे केटाय भाऊ केली वनवन पाय पिढी झाला शिन खांदे भार पोटी भोक काय खेळाचे सुख. अवघ्या सुरेल्या मोठा जिच्या दहिकाला गोमटा घ्या रे घरे देवात आमा देतो पंढरीनाथ मुदा घेऊन या करी पिंद्यावाटी तो शिदुरी बांधाच किती घात प्रसाद देतो पंढरीनाथ. भगवान परमात्मा मध्यभागी बसले, भोवती गोपाळ बसले. भगवान कला करतात यमुनेच्या तीराला करूया कला. ज्ञानेश्वरा माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. हो धर्मध्वज उत्सव सोहळे सतीश एकनाथ आसने, बबनराव आसने, अविनाश खताळ, सह्याद्री मित्रमंडळ, हरेगाव रोड मित्रमंडळ. नाव घेतल्यानंतर लगेच या ठिकाणी सन्मान स्वीकारण्यासाठी यायचं आहे. कार्यक्रमाला उशीर होतोय, लवकरात लवकर या ठिकाणी सत्काराचा कार्यक्रम या ठिकाणी घ्यायचा आहे. त्यामुळे नाव घेतल्यानंतर ताबडतोब या ठिकाणी आपला सन्मान स्वीकारण्यासाठी यायचं आहे. धर्मध्वज उत्सव सोहळ्यासाठी संतपूजन करणारे श्री बबनराव खंडेराव लटमळे, गिरीधर किसनराव पाटील आसने, लक्ष्मण बाबुराव पाटील आसने, रावसाहेब आनंदा पाटील काळे, दादासाहेब पाटील चौधरी, आशिष पाटील आसने, प्रसाद पाटील जगरुपे यांनी देखील या ठिकाणी आपला सन्मान स्वीकारण्यासाठी यायचे. 5 दिवस अन्नदानासाठी टँकर सहकार्य करणारे अंकुश आडाव यांनी देखील आपला सन्मान स्वीकारण्यासाठी यायचे. ट्रॅक्टर सेवा अनिल रावसाहेब पाटील आसने, आचारी अमोल आडाव, दत्तकुपा केटरर्स, मंडप सहकार्य अतिश आसने, लाइटिंग सहकार्य सतीश आसने, बापूसाहेब आसने, फोटो सहकार्य योगेश आसने, बाबा फोटो, फिरोज शेख. या ठिकाणी 5 दिवस रांगोळी काढणाऱ्या महिलांचा देखील सन्मान होतोय. नामोल्लेख केल्यानंतर आपला सन्मान स्वीकारण्यासाठी लगेचच यायचं आहे. या ठिकाणी 5 दिवस रांगोळीसाठी सहकार्य करणाऱ्या शुभांगी मस्के, समता उरुळे, रोहिणी आसने, भक्ती काळे, निर्मला आसने, पूजा आसने यांनी देखील आपला सन्मान स्वीकारण्यासाठी यायचं आहे. महाराजांच्या हस्ते आपला सन्मान होतोय. या सन्मानाचा लवकरात लवकर स्वीकार करण्यासाठी यायचं आहे. चोपदार बालदार सहकार्य करणारे कैतके महाराज यांनी देखील आपला महाराजांच्या हस्ते सन्मान स्वीकारायचा आहे. त्यानंतर जगदंबा तरुण भजनी मंडळ माळवडगाव, सागर महाराज काळे, उंदीरगाव, माळवडगाव भजनी मंडळ, मोठेवाडगाव भजनी मंडळ, भामाठाण भजनी मंडळ, खानापूर भजनी मंडळ यांनी देखील आपला सन्मान स्वीकारण्यासाठी यायचं आहे. मूर्ती सहकार्य नानासाहेब दत्तात्रय आसने, नानासाहेब हरिचंद्र आसने यांनी देखील या ठिकाणी आपला सन्मान स्वीकारण्यासाठी यायचं आहे. भारतीय जनता पार्टीचे श्रीरामपूर तालुका उपाध्यक्ष डॉक्टर शंकरराव मुठे यांचा देखील महाराजांच्या हस्ते सन्मान होतो आहे. आपला सन्मान स्वीकारण्यासाठी व्यासपीठाकडे यायचं आहे. लाइटिंग सहकार्य करणारे संदीप आसने, अशोक आसने, बबन आसने, महेश आडसरे यांनी देखील आपला सन्मान स्वीकारण्यासाठी यायचं आहे. ज्यांचा नामोल्लेख केला आहे त्यांनी ताबडतोब आपला सन्मान स्वीकारण्यासाठी यायचं आहे. ज्यांचा नामोल्लेख केला असेल त्यांनी ताबडतोब आपला सन्मान स्वीकारण्यासाठी या ठिकाणी यायचं आहे. हरिपाठ करणाऱ्या महिला भजनी मंडळाचा देखील या ठिकाणी सन्मान होतो आहे. त्यांनी देखील आपला सन्मान स्वीकारण्यासाठी यायचं आहे. गायनाचार्य बाळासाहेब महाराज पवार, काशीनाथ महाराज टेकाळे, मृदुंगाचार्य कृष्णा महाराज आपसे आपण देखील आपला सन्मान स्वीकारण्यासाठी या ठिकाणी यायचं आहे. महाराजांच्या हस्ते आपला सन्मान होतो आहे. आपला सन्मान स्वीकारण्यासाठी ताबडतोब यायचं आहे. ज्यांचा नामोल्लेख केला असेल त्यांनी आपला सन्मान स्वीकारण्यासाठी ताबडतोब व्यासपीठाकडे यायचं आहे. महाराजांच्या हस्ते आपला सन्मान होतो आहे. 5 दिवस या ठिकाणी सहकार्य करणाऱ्या सर्वच तरुण मित्रमंडळीचे या ठिकाणी हार्दिक आभार. ज्यांचा कुणाचा नामोल्लेख राहिला असेल त्यांची मी या ठिकाणी दिलगिरी व्यक्त करतो. महाराजांच्या हस्ते आपला सन्मान होतोय. सन्मान स्वीकारण्यासाठी आपण या ठिकाणी ताबडतोब यायचं आहे.
यूट्यूबसाठी सहकार्य करणाऱ्या श्रीरामपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक किशोर पाटील बनसोडे यांचा देखील या ठिकाणी महाराजांच्या हस्ते सन्मान होतोय. आपला सन्मान स्वीकारण्यासाठी यायचं आहे. पोलीस पाटील मधुकर बनसोडे, बाबा मोरे यांचा देखील या ठिकाणी सन्मान होतोय. आपला सन्मान स्वीकारण्यासाठी ताबडतोब व्यासपीठाकडे यायचे. बबन भाऊसाहेब भासणे यांचा देखील या ठिकाणी सन्मान होतोय. आपला सन्मान स्वीकारण्यासाठी व्यासपीठाकडे यायचे. ज्यांचं नामोल्लेख घेतलं असेल त्यांनी ताबडतोब आपला सन्मान स्वीकारण्यासाठी या ठिकाणी यायचं आहे. ज्यांचा नामोल्लेख केला असेल त्यांनी ताबडतोब या ठिकाणी आपला सन्मान स्वीकारण्यासाठी यायचं आहे. फोटोग्राफरना देखील विनंती आहे, आपला सन्मान आपण घेऊन जायचं आहे. हॅलो, खजिनदार सप्ताह कमिटीचे पंचदिवसीय कीर्तन महोत्सव त्यानिमित्त माता भगिनी, राजकीय सामाजिक क्षेत्रातील मान्यवर सर्वांचे मी आमच्या माळगावच्या वतीनं स्वागत करतो. आणि असंच काल महाराजांनी सांगितलं का 36 वर्षे बाबा हे असं चालू ठेवा कमीत कमी. तर निश्चितच मी त्याच्यानंतर आकडे मोजले तर 36 वर्षानं कुठंची काय वय निघून जाते. पण तोपर्यंत जोपर्यंत शक्य होईल तोपर्यंत हा सप्ताह चालू राहील. परमपूज्य याचं थोडक्यात सांगतो हा सप्ताह कसा चालू झाला. मी ग्रामपंचायत इलेक्शनच्या टायमाला सतीशला सांगितलं मी फार्मची मुदत संपल्यानंतर बाबा परत येईल, मला काही उभा राहायचं नाही. त्याच्यानंतर 2 दिवसांनी सरला बेटाची मीटिंग लागली. एक भगवंत कसं घडून आणतो ते बघा तुम्ही. बाबांचा फोन आला, मी मीटिंगसाठी दुसऱ्या दिवशी आलो. सतीशला त्यांना कळलं मी बेटावर आलो. तर इथून उत्तमदादाचा फोन आला. त्यावेळेस मी बाबा समोर होतो. तर मी उत्तमदादाला म्हणलं तुम्ही माझा विषय सोडा, मला उभा नाही राहायचं. त्यावेळेस बाबा म्हणे काय झालं. तर त्यांना म्हणलं ग्रामपंचायतला उभा राह म्हणते. तर त्यावेळेस बाबांनी सांगितलं या आयुष्यामधले कमीत कमी 5 वर्ष तरी गावासाठी द्या. आणि त्यानंतर सरपंच होऊन हे बाबाच्या कुठेतरी कृपाशीर्वादानं हा धर्मध्वजाची स्थापना झाली. म्हणून आपण आपल्या पंचक्रोशीमध्ये जोपर्यंत सरला बेटाचं आपल्या गावामध्ये काल्याचं कीर्तन नसतं, सरला बेटाची गंगागिरी माझ्यावर आपल्यावर छाया नसती, तोपर्यंत ते कार्य कधी पण अपुरं असतं. असं मी प्रथमतः परत एकदा बाबाला मनापासून धन्यवाद देतो का 4 कार्यक्रम असतानाही त्यांनी 4 वर्षापासून आपला कार्यक्रम घेतला. तसेच खूप बिझी शेड्यूल असताना आता एवढ्यामध्ये बघा तुम्ही बाबाच्या म्हणजे आम्ही जरी बेटावर ट्रस्टी असलो तर आम्हाला पहिल्यांदा पण कधी वाटलं नाही का आपण इथं ट्रस्टी आहात. बाबांनी ट्रस्टीपेक्षा जास्त मान प्रथमतः आम्हाला दिला. मी प्रथमतः बाबाचा ऋण व्यक्त करतो. आणि असंच आमच्या गावामध्ये बाबा तुमच्याशिवाय शोभा नाही. तुम्ही आयुष्यभर आमच्या गावामध्ये एकतरी वर्षातून कीर्तन घ्यावा एवढी तुम्हाला आमच्या गावकऱ्याच्या पंचक्रोशीच्या वतीनं विनंती करतो. तसेच बेटाचे मधुकर महाराज, सर्व मंडळी यांनी आमचे सिक्युरिटी असतील, आज खूप हे लोक 4-4, 5-5 तास बाबाबरोबर उभे असतात. यांना पण मनापासून धन्यवाद देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. गुरुवर्य महाराजांचा सप्ताह कमिटीच्या वतीने सन्मान होतो. या सन्मानाचा महाराजांनी स्वीकार करायचा आहे. महाराजांचा या ठिकाणी सप्ताह कमिटीच्या वतीने सन्मान होतो आहे. मी सप्ताह कमिटीला या ठिकाणी विनंती करतो आपण आपला सन्मान करण्यासाठी यायचं आहे. त्यानंतर पत्रकार भाऊसाहेब पाटील काळे यांचा देखील महाराजांच्या हस्ते सन्मान होतो आहे. आपला सन्मान स्वीकारण्यासाठी आपण या ठिकाणी यायचं आहे. पत्रकार विठ्ठल रावासने आपण देखील या ठिकाणी आपला सन्मान स्वीकारण्यासाठी यायचं आहे. धन्य काळा दिवस तुकावाई डाळे उगा संदेश जोडी आजी पुरवी नवस धन्य काळा दिवस आरती धन राजा कैवल्य तेजा सेवित साधू संत मन विदिला आरती ज्ञान राजा पदे ज्ञान जगीत निनादी कोणी अवतार मालक नाव जिगले ज्ञानी आरती ज्ञान राजा कैवल्य तेजा सेवित साधू संत मन
विधिला माझा आरती ज्ञान राजा प्रकट भूय बोले विश्व ब्रह्माचे केले राम जनार्दनी धरणी मस्तक ठेवले आरती ज्ञान राजा महाकैवल्य तेजा विधी संत म्हणून विधिला माझा आरती ज्ञान राजा आरती तुकाराम सद्गुरु दामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आम्हा आरती तुकारामा राघवी सागरात पाषाण धारिले दैत्य तुकोबानी भंग रक्षिले आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आम्हा आरती तुकारामा हे तुकिता तुलनेसी ब्रह्मा तुकाशी आले मनोनी रामेश्वरी चरणी मस्तक ठेवले आरती तुकारामा स्वामी सद्गुरु धामा सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आम्हा आरती तुकारामा खालील लोटांगण वतीन चरण डोळ्यात पायीन रूप तुझे प्रेमे आली विनाम ते भोजन भावे वाळीन म्हणेना मागणे ते गणपती आहे देशेंद्री या संताश निर्विहीच मदत तुका म्हणे आता उदार दोही या संताश निर्विहीच मदत ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम 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 विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु गणेश की जय नारायणगिरी महाराज की जय भिक्षण पाटील मुठे यांचा देखील या ठिकाणी सन्मान होतोय सन्मानाचा तुम्ही स्वीकार